पिंपरी चिंचवड शहर में दहेज उत्पीड़न के कारण एक और वैष्णवी ने आत्महत्या कर ली। 26 वर्षीय विवाहिता दिव्या हर्षल सूर्यवंशी ने दहेज उत्पीड़न के कारण आत्महत्या कर ली। ये चौंकाने वाली घटना कल शाम वाकड़ पुलिस थाना क्षेत्र के अंतर्गत आने वाली एलिट सोसाइटी W57 में हुई। दिव्या सूर्यवंशी का शव उसके घर में लटका हुआ मिला। हालांकि दिव्या के परिजनों ने आरोप लगाया है कि उसके पति और ससुराल वालों ने उसकी हत्या की है। धुले जिले की मूल निवासी और एक किसान परिवार से ताल्लुक रखने वाली दिव्या भाऊ साहब खैरनार उच्च शिक्षित है और उनका विवाह IT इंजीनियर हर्षल शांताराम सूर्यवंशी से लगभग 3 साल पहले हुआ था। दिव्याची हत्याच केली गेलेली आहे। जो आहे हर्षल सूर्यवंशी या नराधमाने त्यांना म्हणजे जसं लग्न झालं त्या दिवसापासून कंटिन्यू 6 महिने, फक्त 6 महिने ते व्यवस्थित वागले। 6 महिन्यानंतर कंटिन्यू त्यांनी त्रासच दिला त्यांना। कंटिन्यू एक दिवस नाही की त्यांचा असं आम्हाला कॉल आला नाही की आज असं झालं नाही। सासू पण एवढी छळ करायची, म्हणजे मेंटली पण फिजिकली पण, नवऱ्याने सुद्धा फिजिकली सुद्धा पूर्ण त्यांना हे केलं होतं। म्हणजे ते मी लहानपणापासून, म्हणजे मी एक त्यांची वहिनीच नाही तर मी त्यांची मामांची मुलगी पण लागते। मी लहानपणापासून त्यांची एक बेस्ट फ्रेंड होती। ते मला कंटिन्यू कॉल करून सगळं सांगायचे की मला फिजिकली पण असा त्रास होतोय ग। हे त्याच्यावर आम्ही रिएक्शन घेतली होती। आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर तुम्हाला आमची मुलगी तुम्हाला जर वागायची नसेल तर आमची मुलगी आम्ही डिवोर्स घेऊन आमची मुलगी आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो। पण त्या नराधमाने ते सुद्धा स्वीकारलं नाही। जसं लग्न जमवलं ना तसं फक्त एक क्वेश्चन विचारला की तू जॉब करशील का। आता साहजिक आहे, मुलगी शिकलेली तर ती सांगेलच की हा मी जॉब करेल असं। तर यांनी त्यांचं म्हणजे मेंटली त्यांचा एवढा छळ केला की तू जॉबलाच लाग, तू जॉबला लागशील तेव्हा तू तुझा खर्च तू कर, मी तुझा म्हणजे नवरा या अधिकाराने त्यांनी कोणताही त्यांचा खर्च पुरवलेला नाहीये। म्हणजे त्यांचा जे पार्लर असो, डॉक्टर दवाखाना असो, तिथं सुद्धा हा नराधम त्यांच्या सोबत जायचाच नाही। सर्व ते एकटेच करायचे। आता त्यांनी चालूच फ्लॅट घेतला होता, नवा फ्लॅट। तर मुलीला जॉब नाही तर परत असंच टोमणं मारायचा, मुलीला जॉब नाहीये, तुला जॉब नाहीये, तू जॉब नाही करत मग हे घराचं कोण करेल, तुझ्या मम्मी पप्पांना सांग घराचं फर्निचर करून दे, घरात टीव्ही आणून दे, घरात फ्रीज आणून दे। आणि पहिले त्यांचं ते आपल्याकडे असतात सण, तर पहिलाच त्यांचा धोंड्याचा महिना होता तर त्यांना आम्ही आमंत्रण करून आमच्याकडे बोलवलं की तुम्ही या, आम्ही तुम्हाला आमंत्रण करतो, आमच्या घरी या, आम्ही तुमचा पाहुणचार वगैरे करतो। तर त्यांनी अट काय केली, आम्ही बोललो की आमच्याने एवढं तुम्हाला सोनं वगैरे होणार नाही, आम्ही आमच्या प्रतीने 1 तोळ्याची अंगठी करून देऊ। तर ते न स्वीकारता ते बोलले की नाही, मी असं 1 तोळ्याच्या अंगठीवर तुमच्या घरी कुठे येणार नाही। तर त्यांना आम्ही आमच्या मम्मीचे जे टोंगल वगैरे होते ते मोडले आणि त्यांना 2 तोळ्याची अंगठी करून त्यांना त्यांचं सर्व पाहुणचार करून, कारण की ते आमच्या मुलीला चांगलं वागतील म्हणून आम्ही त्यांचं सर्व पाहुणचार वगैरे करून त्यांना घरी पाठवलं। तरी पण त्यांची परत आमच्या लग्नाला मागणी काय होती, आमचं लग्न झालं त्यांच्यानंतर तर आमच्या लग्नाला सर्वजण पत्रिका द्यायला गेले तर तेव्हा सुद्धा ते बोलले की आम्ही तुमचा मोठा जावई आहे, तुम्ही पत्रिका द्यायला तर आले पण मग मोठा जावईचं पण असतं, मला आहे ना म्हणे या लग्नात अंगठी नकोय म्हणे, मला या लग्नात कळा करून द्या म्हणे। आम्ही त्यांना कळ्यासाठी, सोन्याचं कळ्यासाठी त्यांना पैसे पाठवले तर त्या पैशांमध्ये फक्त 10,000 रुपये कमी होते, 10,000 रुपये कमी होते। तर त्यांनी ते पैसे यांच्या अकाउंटवर रिटर्न पाठवले आणि परत आम्ही इथून सर्व पूर्ण पैसे त्यांच्या अकाउंटला पाठवले आणि तेव्हा त्यांनी ते सोन्याचं कळा केलं आणि तेव्हा ते बोलले की हा आम्ही लग्नाला येऊ शकतो, आम्ही लग्नाला येतो। आता आम्ही जसं आम्ही बॉडी बघायला गेलो ना, जसं आलो तसे बॉडी बघायला गेलो ना तर इथं पूर्ण रक्ताचं लागलेलं आहे, इथं पूर्ण मारलेलं आहे त्यांनी। आणि जे बॉडीचे हात आहेत ना, या हातांवर पण पूर्ण चट्टे पडलेले आहेत त्यांच्या हातांना पण आणि कमरेला पण इथं चट्टे पडलेले आहेत त्यांना। आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघून आलो, आमची कागदाचा तुकडा तिथं पडलेला होता। हे नराधम जर चुकलेले न होते तर हे तिथं का नाही थांबले, हे तिथं डेड बॉडी फेकून आले आणि हे सर्वेच्या सर्व फोडून आले, एक सुद्धा तिथं थांबला नाही हरामखोर। त्यांनीच केलं सर, माझी मुलगी तशी नाहीच आहे। मी आज बी सांगते, नंतर बी सांगेल, केव्हाही सांगेल, माझ्या मुलगीने तसा पाऊल उचलला नाहीये, त्यांनीच मारलंय माझ्या मुलीला। मम्मी एकाने मला असे टोचता पण मी सांगायची आपल्या याच्यात तसं नाहीये बाई, सहन करून घ्यायचं, पुढे चालायचं, आज सुधरून जाईल, उद्या सुधरून जाईल। पण त्याच्या मागण्या पूर्णच होत होत्या, त्याच्या मागण्या पूर्ण होतच न होत्या, कारण त्यांनी 7 महिने माझ्या मुलीला चांगलं वागलं,
लगेच लग्नाच्या आधी बघायला येतात तोपर्यंत त्याचे नोकरीचे प्रश्न, नोकरी झाल्यावरती लगेच जमवायचं होतं तर जमवलं तर लगेच त्यांनी 40 तोडे सोनं आमच्याकडनं सांगितलं. आम्ही कसं मुलगी सुखी राहील, पुण्यात राहील म्हणून आम्ही हो म्हटलं. लगेच साखरपुडा ठरला, साखरपुड्यात 5 लाख रुपये केले आम्ही. लगेच लग्न झालं, लग्नात 20 लाख रुपये खर्च केला आम्ही. एवढं सर्व दिन आणि आजपर्यंत आम्ही देत होतो. आम्ही शेतात काबाड कष्ट करणारे लोक, माझा माणूस एक थांब शेतात पडतो म्हणून तिला ते सहन नाही होत होतं. माझे पप्पा तिथं शेतात काम करताना हे लोक सुरूच ठेवता, तिकडनं मागून कसं देईल मला. आज आता भेटत नव्हतं तर असा छळ झाला तिचा. तिची हत्या केली सर. हर्षल शांताराम सूर्यवंशी तिचा पती होता सर. याने हत्या केली सर त्याची. लग्न झालं सर. त्यानंतर 6 महिन्यानंतर तो तिला टॉर्चर करायला लागला सर. कंटिन्यू पैसे मागत होता. त्याच्यानंतर मला सोनं करून द्या, मी आता फ्लॅट घेतलाय तर फर्निचर करून द्या आणि सगळे असं. आणि ती जॉबला नाही लागली होती सर, तर मग तिला परत टॉर्चर करणं, तिची सासू पण तिला परत मारहाण करणं आणि तिची नणन वगैरे हे सर्व लोक मिळून सासू सासरे सर्व तिला टॉर्चर करायचे सर. नाही, सासू सासरे, नवरा, दीर आणि जेठ आणि जेठाणी. 3 वर्ष झाले सर लग्नाला. 2.5 वर्षापासून कंटिन्यू तिला त्रास होता सर. ब्युरो रिपोर्ट, V7 न्यूज, पिंपरी चिंचवड.